हाय गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। मी आता आहे दादरला। सकाळपासून 6:30 वाजता उठलो आहे। एक छोटंसं भाडं होतं बाय वरली ते नागपाडा, आणि आता महालक्ष्मीवाल्यांचं होतं। महालक्ष्मी ते BKC ते कॅटरिंगवाल्याचं आहे, ते सोडून आलो आत्ताच जस्ट सरला आहे। आणि सगळ्यात आधी तुमचं सगळ्यांचं खरंच थँक्यू। एवढा चांगला प्रतिसाद भेटला, खूपच चांगला रिस्पॉन्स भेटला आहे मला। तर मी इथून पुढे नक्कीच ब्लॉग टाकत राहील, आणि इथून पुढे पण चांगला अजून फॅमिली वाढवायची असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्की करा। आणि खूपच भारी रिस्पॉन्स भेटला आहे मला। आणि हा सिटीमधला ब्लॉग आहे। तुम्ही मी हा एक सिटीमधला ब्लॉग बनवतो। तुम्ही मला सांगा की सिटीमधला ब्लॉग बनवू की नको बनवू, की बाहेरचेच ब्लॉग बनवू फक्त। आता मी दादरच्या ट्रॅफिकमध्ये, इथे सकाळी सकाळी भरपूर ट्रॅफिक होते, कारण भाजी मार्केट आहे ना इथे। सकाळी सगळे भाजी मार्केट इकडे येतात, इथे भाजी मार्केट पूर्ण भरतं। आणि सकाळी भाजी गाड्या भरून येतात ना, सकाळी 4 वाजता 3-4 वाजताच इथे चालू होतं। मग 7-8 वाजेपर्यंत मग सगळं संपतं। पण आता हे बघा सगळं खाली झालं आहे, नाही तर हे पूर्ण भरलेलं असतं। आता इथे ट्रॅफिक आहे भरपूर झाली का, मग आता घरीच चाललो आहे मी इथून ताडदेव नंतर मग घरी जाऊन मग अजून आंघोळ पण नाही केली आहे, कारण सकाळी लवकर आलं ना, झोपलेलो मस्त। रात्री व्हिडिओ एडिटिंग केली, आणि याच्या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले। मी पोचलो आता इथे हजाली, हे हजालीचा सिग्नल, हिरापन्ना आहे। आता पोचेल आता मी ताडदेवला। इथून घरी जाईल, घरी जाऊन आंघोळ बिंघोळ करेल, आणि परत मग भेटू। काय कुठे असेल तर मग नक्कीच मी ब्लॉग करेल। अजून तरी काय बुकिंग नाही आहे। मी आता ताडदेव सर्कलच्या इथे सिग्नलला उभा आहे। लागली आहे मला, बांद्र्याला जायचं आहे। आता इथून मी 2 टाकीला चाललो आहे। 2 टाक्यावरून चलन घ्यायचं आहे, चलनवरून मग मुस्तफा बाजारवरून मग बांद्रा। आता इथून जस्ट आंघोळ बिंघोळ करून आलो, फ्रेश झालो, आणि घरी आमलेट पाव केलं होतं, आमलेट पाव खाल्लं आणि पटापट आलो। एवढ्या जागेतच राहतो, आणि लगेच पाऊस पण भरलेलाच आहे। हा डायना ब्रिज समोर दिसतोय तो, आणि मग नवजीवनवरून सरळ लहान पोरगी आहे काय यार, त्या लहान पोरगी पण कोण बरोबर रस्ता क्रॉस करणारा नाही आहे बिचाऱ्याला, तिला काय माहिती रस्ता क्रॉस कसा करायचा। त्याला फोन केला आहे समोरच्या पार्टीला, तो बोलला येतो म्हणून थांबलो इथे। 2 टाकी आहे, सरळ गेल्यावर की 2 टाकी येईल। इथे हॉटेलच्या आसपास थांबलो इथे, बघू आता किती वेळात येतोय तो। मग आला की चलन दिलं की मी निघूया। जस्ट निघालो आता। त्यांनी चलन येऊन दिलं, हे चलन आहे, त्याच्यावर साईन घेऊन यायचे। इथे रोड आहे हा, भरपूर आताच कशी तरी गाडी काढताय इथे, खूप सांभाळून गाडी काढावं लागते। कधी असं भरपूर आजूबाजूला माणसं असेल ना, खूप सांभाळून गाडी काढावं लागते। पाऊस चालू झाला आहे, त्यांनी दिलं आहे एकावर साईन करून आणायची आहे।
प्रूफ पाहिजे ना की सामान दिलं आहे म्हणून, त्यासाठी साईन करावंच लागते. तसं आता इथून भरली आहे. समोर हा मुस्तफा बाजार, हे पूर्ण मुस्तफा बाजार. इथे प्लाय, लाकूड हे सगळं इकडेच भेटतं पूर्ण शॉर्टमध्ये. मी पण लाकूडच भरलं आहे, 4-5 आहे. हे बांद्राला सोडायचं आहे आता इथून निघतो आहे मी आता करी रोडच्या ब्रिज. सिग्नल चालला आहे सुटत, सिग्नल बंद झालेला आहे. साईडला गाड्या आहेत, त्यांना जाऊ दे. ते माणसं जातात आहे, तू काय करणार. तिथे बाई ओरडते की तू मला जाऊन दे, मला जाऊन रस्ता क्रॉस करायला जागा नाही भेटत आहे. आणि असं चालू असतं. खूप फास्ट आहे आणि एक सेकंड खूप महत्त्वाचा असतो लोकांना इकडे मुंबईमध्ये. आणि सगळे पळतच असतात इथून तिथे. काय करणार, काम करावंच लागतं. काम केलं तर पुढे सगळं नीट होतं. सगळे आपल्या परीने खूप मेहनत करतात. तर आता इथून चाललो आहे बांद्रातून. हा नवीन ब्रिज चालू झाला, आधी नव्हता हा ब्रिज. म्हणजे काम चालू होतं, भरपूर दिवस झाले तो कामच चालू होतं. आता झाला आहे नवीन ब्रिज. इथून डायरेक्ट लोअर परेलला जातो. लोअर परेलवरून मग दादर, माटुंगा, माहीम, मग बांद्रा. तर भेटू पुढे. आता पुढे काय गर्दी असेल काय सगळं बघूया. मुंबईची लाईफ खूपच भारी. निघूया आता. सिग्नल तोडतात डायरेक्ट इकडे ना. खूपच घाई, म्हणजे खूपच घाई. मी आता आलो आहे खाली करायला बांद्राच्या इथे. आता इथे खाली करणार आहे गाडी. लाकूड आहे. लाकूड खाली केलं का मी आता जस्ट निघालो आहे ब्रेकमध्ये. म्हणजे सिग्नल लागला आहे, सिग्नलला थांबलो आहे. आता बाहेरून निघालो. आता वाजले 1:44, 1:45 बघू शकता तुम्ही. आता इथून तारदेववरून बघूया दुसरी काय बुकिंग भेटते का. बुकिंग भेटली तर ठीक आहे, नाहीतर हे बायसे हे रिक्षावाले जिकडे जागा भेटेल तिकडे घुसवत असतात. तिकडे बागा भेटेल तिकडे. त्यांची छोटी गाडी आहे म्हणा, ठीक आहे. कधी कधी ॲडजस्ट करावं लागतं, जाऊन देतो. पण काय रिक्षावाले तर कळेल तुम्हाला, पुढे दाखवेल मी. भरपूर रिक्षावाले हे असतात. सिग्नल सुटला आहे, राईटला जायचं आहे. राईट सिग्नल देऊया. पाऊस काल तर ऊन पडलेलं, ऊन होतं. आता तर प्रॉपर पाऊस येतोय जातोय. आधी तर पूर्ण हा रोड ना पूर्ण ट्रॅफिकने भरायचा, पूर्ण तर पुढच्या सिग्नलपर्यंत. तो मोठा सिग्नल आहे ना सगळ्यात. आणि आता इथे बांद्रा स्टेशन या साईडला आहे, लेफ्ट साईडला. इथून चाललो आहे आता. आणि ते बाजूला तलाव पण आहे. इकडे तलाव आहे, बांद्रा तलाव. सिग्नल सुटलेला आहे. मी पोचलो आहे आता महालक्ष्मीच्या ब्रिज खाली. इथून सरळ 2:14 झाले. अर्ध्या तासात आलो मी.
इथे काय ट्रॅफिक नव्हतं, काय नव्हतं. हळूहळू आलो. ही ट्रॅव्हलर नवीनच आहे, जस्ट शोरूममधून आणले वाटतं. काय मस्त दिसते ना. तर आता मी पोचेल नाक्यावर, मग तिथे गाडी लावेल आणि बघू दुसरी बुकिंग काय भेटते. 2:15 झाले. आता जेव्हा यायचा पण टाईम झाला आहे, जेवून पण येईल आणि बुकिंग बघूया दुसरी काय भेटते. मग भेटू पुन्हा, नाही तर मग काय होतं बघूया पुढे. हा इकडे ब्रिज बनतोय इथे या साईडला. इथून डायरेक्ट 7 रस्त्याला जातो, कारण इथे भरपूर ट्रॅफिक होते संध्याकाळी 4, 5, 6, 5 नंतरच भरपूर ट्रॅफिक होतं ते ब्रिजचा, कारण तो सिग्नल भरपूर मोठा आहे ना, तो खूप ट्रॅफिक होते. मी आता वाजले 8:45, 9 वाजताची बुकिंग आहे माझी. एवढा वेळ काय बुकिंग नव्हती. घरी आलो, लास्ट वेळ तुम्ही बघितलं असेल. बुकिंग काय नव्हती. मग घरी गेलो, जेवलो आणि थोडा वेळ आराम केला, झोपलो, बरं वाटलं जरा. आणि नंतर मग आता 9 वाजता बुकिंग होती, मग आलो. बुकिंग इथं बुकिंग आपली नागपाडा टू वर्ली आहे. छोटंसंच आहे, सामान फक्त सोडायचं आहे आणि तेच परत सकाळी घेऊन जायचं आहे. कंपनीचं सामान आहे, काहीतरी कंपनी काम आहे, पेंटरचं काहीतरी काम आहे वाटतं. ते काम रात्रभर चालणार आणि नंतर परत सकाळी तिकडे होतं तिकडे सोडून यायचं. असं 4-5 दिवस चालू आहे आणि आता मी चाललो आहे. बरं आहे डायना ब्रिज ट्रॅफिकमध्ये. आणि तो मुंबई सेंट्रलचा ब्रिज आहे ना, तो काय दिवसासाठी म्हणजे मुंबई सेंट्रलच्या ब्रिजवर काम चालू आहे. तो पूर्ण ब्रिज बंद केला आहे त्यांनी. आधी तर वरती टेम्पो जावा नाही म्हणून ते रॉड लावलेलं वरती, पण आता पूर्ण रस्ताच बंद केला आहे, कोणच जाऊ शकत नाही. म्हणून सगळे या साईडने जातात आहे आणि नेमकी या साईडला भरपूर ट्रॅफिक व्हायला लागले. आता डायना ब्रिजवर आहे मी आणि इथून नवजीवनवरून लेफ्ट मारणार सर्कलवरून, मग तिथून नागपाड्याला तिकडेच बाजूला भरायचे आहे आणि मग नंतर वरली. आता हे ट्रॅफिक भरपूर आहे, बघूया कधी संपते. मी आता फिनिक्सला आहे, वरलीला फिनिक्सच्या मागे उभा आहे. हे लावले. अरे पाऊस, कॅमेरा साफ करूया. इथे मागे उभे आहे, एंट्री आहे आणि एंट्री घेतली का मग खाली करणार आणि जाणार. आता वाजले 10:40, बघूया पुढे. जस्ट आता निघालो आहे वरलीवरून तारदेवला जाईल. तिथे भरपूरच प्रॉब्लेम आहे, म्हणजे 11 नंतर एंट्री होती आतमध्ये, कारण आज इव्हेंट होता फिनिक्स मॉलमध्ये, म्हणून एंट्री भेटली नाही. 11 वाजता नंतर भेटली एंट्री, म्हणून जरा खाली व्हायला लेट झाला. आणि कंपनीचे माणसं पण होते ना बरोबर, तर ब्लॉक करू शकलं नाही. आणि आता पाऊस येऊन गेला, आत्ताच पूर्ण ओलला आहे. अजून पण जेवलो नाही मी, घरी जाऊन जेवेल आता. या ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये जेवण टाईम टू टाईम होईल शक्यच नाही. कधी पण टाईम भेटेल तेव्हा जेवायचं. आता मी वरली नाक्याच्या सिग्नलवर आहे, इथून लेफ्ट मारला की हाजी अली, मग आलं आपलं. मी ती समोरचा कॅमेरा का नाही करत आहे, कारण मी दिसणार नाही, एकदम काळोख आहे आणि कॅमेरा एवढा काय खास नाही आहे, म्हणजे ठीकठाक आहे. आणि माझ्याकडे फोन आहे सॅमसंग S21 FE, लेटेस्टवाला मॉडल, स्नॅपड्रॅगन 888. जाईल घरी, जेवेल आणि व्हिडिओ एडिटिंग करेल आजचा व्हिडिओ. तर असं दिसतंय, मी एवढा काही दिसत नसेल तुम्हाला, पण ॲडजस्ट करून घ्या, फोनच तसा आहे. मुंबई लाईफ कशी होती सांगा मला नक्कीच.
ट्रान्सपोर्टची मुंबई लाईफ. आणि हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. हा सिटीमधला ब्लॉग आहे आणि आवडतोय की नाही ते पण सांगा. आणि सिटीमधलं ब्लॉग करू की नको ते पण सांगा, की बाहेरगावचेच ब्लॉग करू फक्त. हेच मी प्रयत्न करेन. पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्या परिवाराची काळजी घ्या आणि स्वतःची पण काळजी घ्या. आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये पण सांगा हा ब्लॉग कसा वाटला ते. आणि तुमचे कमेंट येतात आहे आणि मी वाचतो आहे सगळे कमेंट. चांगले येतात आहे. कोण चांगलं बोलतं आहे, कोण आता काय हे चालूच असणार आहे कमेंटचं हे ते. माहिती आहे मला काय काय पब्लिकला नसेल आवडत, काय काय पब्लिकला आवडत पण असेल. तर नक्कीच सपोर्ट करा मला. आणि ज्यांना काय आवडत नसेल त्यांनी सांगा का नाही आवडत आहे. मी नक्कीच प्रयत्न करेल सुधारण्याची. आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर, काळजी घ्या.